नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मित्रांनो. बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी राज्यात पुन्हा आता मुसळधार ते जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की बंगालच्या उपसागरात नव्याने चक्राकार वाहण्याची स्थिती आणि अरबी समुद्रात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे राज्यातील अनेक भागात पुन्हा आता मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस. त्यावर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, बघू शकतो की येत्या 1 ते 2 दिवसामध्ये राज्यात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पाऊस पुन्हा एकदा त्या ठिकाणी राज्यातील अनेक भागामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. नांदेड, वाघोला या परिसरात हलका ते मध्यम, अकोल्याला देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तरेकडील भागांना देखील मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, इगतपुरी या पट्ट्यांना मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह येथे 1 ते 2 दिवसामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. मालेगाव, नंदुरबार, धुळे या परिसरात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, इगतपुरी या परिसरात देखील जोरदार, तसेच नगरला देखील, पुणे आणि आसपासच्या परिसरात देखील पाऊस येथे 1 ते 2 दिवसामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. इकडे विदर्भात मात्र त्या ठिकाणी हवामान कोरडे राहणार, उष्णतेची तीव्र लाट या परिसरात निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्या ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता. धन्यवाद मित्रांनो.